नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. TITI भरती 2025 विद्यार्थ्यांचे भरपूर प्रश्न होते की सर DV कधी होईल, पुढील प्रोसेस काय राहील, स्कॉलरशिप कधी येणार, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची सिलेक्शन झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स कोणते न्यायचे असे सुद्धा विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत. तर ही डॉक्युमेंट्सची लिस्ट मी तुम्हाला इथे सांगत आहे. त्या प्रकारचे तुम्हाला डॉक्युमेंट्स तिथे घेऊन जायचे आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे भरपूर प्रश्न होते की सर पोलीस भरती, PSI, STI, ASO, मिलिटरी भरती आणि टेट याचं TITIचं रिझल्ट कधी लागणार आहे, त्याबाबतची इन्फॉर्मेशन सुद्धा मी ह्या व्हिडिओचा आखरीला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वात पहिले मी इथे तुम्हाला सांगून देतो की डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणते कोणते लागतील. सर्वात पहिले जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत नाही. तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा विद्यार्थी मित्रांनो. यामुळे आमचं एक मोटिवेशन वाढते. तर चला आपण व्हिडिओला लेट न करता याची आपण लिस्ट बघूया. सर्वात पहिले तुम्ही इथे बघू शकता उमेदवारांकडे हे डॉक्युमेंट्स असणे गरजेचं आहे. तुमच्याकडे सर्वात पहिले उमेदवाराकडे कार्यरत ईमेल ID असणे आवश्यक आहे, जे तुम्ही फॉर्म भरताना दिली असेल. त्याचबरोबर ते तुम्हाला तेच घेऊन जायचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला तुमची ईमेल ID माहीत असेल. त्याचबरोबर तुम्ही जो मोबाईल नंबर घातला तो उमेदवारांकडे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकारच्या फोटो व स्वाक्षरी खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे पासपोर्ट पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे काय पाहिजे, उमेदवाराचा जन्म दाखला किंवा 10वीची जी आपली बोर्ड सर्टिफिकेट असते त्याच्यावर तुमचं जे डेट ऑफ बर्थ असते ते तिथे मेन्शन केली असते, ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुमच्याजवळ आधार कार्ड असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर 10वीची गुणपत्रिका दोन्ही असेल तर एकत्रित करून ते दोन्ही तुमच्याजवळ असेल. 10वीचा रिझल्ट असेल, डिप्लोमा असेल. त्याचबरोबर 12वीचा गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र चालेल. त्याचबरोबर पदवी ज्या विद्यार्थ्यांनी जसं MPSC, UPSC, SSC बँक यासाठी अप्लाय केलं आहे त्यांना पदवीचं तुमचं डिग्री किंवा तुमचे मार्कशीट जे असतील ते तुम्हाला तिथे पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट इथे पाहिजे. त्याचबरोबर इथे उत्पन्नाचे दाखले तुम्हाला पाहिजे. इन्कम सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो. त्याचबरोबर जमात प्रमाणपत्र नमुना क्रमांक 1, जमात वैधता प्रमाणपत्र नमुना ग. त्याचबरोबर जे विद्यार्थी अनाथ असतील त्या विद्यार्थ्यांना ते सर्टिफिकेट आणि ज्यांच्या नावामध्ये काही बदल झालं असेल त्यांनी एक गॅझेट राजपत्र म्हणून त्यांना तिथे तुम्हाला घेऊन जायचे आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थी मित्रांनी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सुद्धा घेऊन जायचे आहे. कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा तुम्हाला घेऊन जायची आहे विद्यार्थी मित्रांनो ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कारण तुम्हाला कोणतेही अडचण आले पाहिजे नाही. जर तुम्हाला आणखी डॉक्युमेंट रिलेटेड काही प्रश्न असतील ते कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता आणि आपलं टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC ते सुद्धा जॉईन करा, कारण प्रत्येक अपडेट आपण तिथे दिली जाते. आता विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर पोलीस भरती, PSI, STI, ASO आणि मिलिटरी टेट याचा रिझल्ट कधी लागणार. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जसं बाकीचे जे एक्झाम झाले होते MPSC, UPSC याचे स्कोर कार्ड जारी झाला होता, तुम्ही पाहू शकता. आणि हे बाकीचे भरती जसं पोलीस भरती, कारण इथे जास्त विद्यार्थी होते याचं, आणि बाकी PSI, STI, मिलिटरी भरती टेट याचं स्कोर कार्ड जारी झालेलं नाही. विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिली यामध्ये तुम्हाला स्कोर कार्ड जारी होईल. त्यामध्ये तुमचे गुण, नॉर्मलायझेशन मार्क्स आणि त्याचबरोबर तुम्हाला तिथे पर्सेंटाईल सुद्धा दिसेल. आणि आता तुम्हाला हे सांगता येणार नाही सर मला 40 मार्क आहे, मला 50 मार्क आहे, तर सर माझं सिलेक्शन होणार काय, कारण मार्क्स बेसिसवर सिलेक्शन होत नाही, पर्सेंटाईल बेसिसवर सिलेक्शन होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण असतील पण ज्यांची ॲक्युरेसी चांगली आणि त्यांना पर्सेंटाईल अबाव 90 आणि 99, 95 असतील त्यांचे सुद्धा तुम्हाला सिलेक्शन तिथे पाहायला दिसणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे आता 2-3 दिवसात जर स्कोर कार्ड त्यांनी जारी केलं तर केलं, नाही तर तुम्हाला 21 तारखेचं, कारण मतगणनी 21 तारखेला आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड इथे दिसेल. बाकीचे त्यांनी स्कोर कार्ड दिले होते, फक्त रिझल्ट थांबलेला होता. म्हणून आता तुमचा जो रिझल्ट तो आलेला आहे, पण बाकीच्यांची जी प्रोसेस आहे ती मे बी
21 नंतर तुम्हाला पाहायला भेटणार विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचा रिझल्ट सुद्धा त्यानंतरच पाहायला भेटणार. जर आता 2-3 दिवसात आलं नाही तर. आता 21 दिवसाला आहेच किती दिवस तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तर तुम्हाला जे रिझल्ट आहे ते आता 21 दिवसालाच 21 तारखेनंतरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तिथे तुमचं स्कोर कार्ड असणार, पर्सेंटाईल तुम्हाला सुद्धा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आणखी काही क्वेरीज असतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी सर्व प्रश्नांचे तुमचे उत्तर देणार आणि प्रत्येक 6-6 महिन्यांनी ही भरती निघत असते. तर तुम्ही तयार राहा. कारण नो डाऊट तुम्हाला पर्सेंटाईल जे आहे तुम्हाला अबाउट 90च पाहायला भेटणार. 98, 95, 96 अबाउट बिलो 90 तुम्ही एक्सपेक्ट करू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारची अपडेट होती. जर काही क्वेरीज असतील तर प्रश्न करा. अशाच प्रकारच्या व्हिडिओसोबत आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.